सांगली लोकसभा मतदारसंघात 6 वाजेपर्यंत 58% मतदान, 120 मतदान केंद्रावर उशिरा मतदान सुरू असल्यामुळे आकडेवारी वाढणार। सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 58% मतदान झाले। 6 वाजण्याच्या आत मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांचे 120 मतदान केंद्रावर मतदान उशिरापर्यंत सुरू होते। त्यामुळे आकडेवारीत वाढ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली। ग्रामीण आणि शहरी मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पुरुषांच्या बरोबरीनेच महिला मतदारसुद्धा मोठ्या संख्येनं मतदानासाठी आल्या होत्या। उन्हाचा तडाखा असताना सुद्धा मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत होते। सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यासहित 20 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे। मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान टाकलं आहे याचा फैसला 4 जून रोजी मतमोजणी दिवशी होणार आहे। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे मिरज 59, सांगली 57, पलूस कडेगाव 56, खानापूर आटपाडी 51, तासगाव कवठे महांकाळ 61 आणि जत 59% मतदान विधानसभा मतदारसंघात झालं आहे। मात्र 120 मतदान केंद्रावर 6 नंतरही मतदान सुरू होतं, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे। शिवाय पोस्टल मतांची बेरीज केल्यानंतर नेमके टक्केवारी जाहीर केली जाणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीने मतदान झाले। मतदानासाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला। प्रशासनाकडून अनेक सुविधा मतदात्यांसाठी केल्या होत्या। मिरजेत आदर्श बाल मंदिर विद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं, तर जवाहरलाल हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट महत्त्वाचं आकर्षण होतं। तर शाळा क्रमांक 23, शाळा क्रमांक 16मध्ये मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येनं येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। इंदिराबाई शिवराम भट या 104 वर्षाच्या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावत मी मतदान केले, तुम्हीही करा असा संदेश मतदात्यांना दिला। तर बळवंतराव मराठी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर 103 वर्षांचे आजोबा बसलिक यादवाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला। एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी मिरजेतून चुरशीने मतदानाला सुरुवात झाली। प्रशासनाकडून ही चोख बंदोबस्त व्यवस्था करण्यात आला आहे। नमस्कार। आज 44 सांगली लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये सार्वत्रिक निवडणूकमध्ये 7 मे रोजी मतदान अतिशय शांततेपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेली आहे। आता 6 PM फिगर्स असा आहे की जवळपास 58% 58% वोटिंग झालेली आहे। 6 वाजताला देखील अनेक ठिकाणी अजूनही काही क्यूज उभे आहे। सो देअरफोर जोपर्यंत सगळी लोकांची मतदान जे 6 वाजताच्या आतमध्ये जेवढी लोक आलेली आहेत, जोपर्यंत त्यांची मतदान आपण करत नाही तोपर्यंत मतदान थांबणार नाही आहे। सो देअरफोर अजूनही 6 PM नंतर वोटिंग सुरू आहे। तर एकंदरीत 6 PM फिगर्स आहे 58। सो देअरफोर आम्ही अजून अपेक्षा करतो की अजून मतदान वाढण्याची शक्यता आहे। तर मी याद्वारे सर्व या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आपला मत नोंद केलेली आहे। त्याच्यासाठी मी सर्व सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी काम केलेले सर्व विभागीय यंत्रणाला आणि त्याचबरोबर सर्व मीडिया बांधवांना मी आभार व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।